नमस्कार मित्रांनो, पाकिस्तानमधून मोठी बातमी आलेली आहे. इम्रान खान जिवंत आहे. आज पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आणि मग शेवटी प्रशासनाला दया आली आणि त्यांनी इम्रान खान यांची बहीण शाहीन हिला त्यांच्या समर्थकांसह तुरुंगात जाऊन इम्रान खानला भेटण्याची संधी दिली. सुमारे अर्धा तास ही भेट चालली आणि त्यानंतर त्याच्या बहिणीने येऊन प्रतिक्रिया दिली की इम्रान खान जिवंत आहे, तब्येत त्याची ठीक वाटते. कारण असं भेटीत आतमध्ये काय हे कळणार नाही, परंतु त्यांनी सांगितलं की त्याला मानसिकदृष्ट्या त्रास दिला जातोय, त्याचा छळ केला जातोय, त्याला एकांतवासात ठेवलं जात आहे. संपूर्ण दिवसभर तो कोठडीतच असतो. फक्त थोड्या वेळासाठी त्याला हे शरीराला थोडासा व्यायाम मिळावा म्हणून मोकळ्या हवेमध्ये फिरायला परवानगी आहे तुरुंगाच्या आतमध्येच, परंतु अन्यथा त्याला एकांतवासाची शिक्षा बाकी कोणाला भेटून दिलं जात नाही, बाकी कोणाशी बोलून दिलं जात नाही. पण एवढ्यानी त्यांच्या समर्थकांचं समाधान झालं नाही. त्यांचं म्हणणं आहे की इम्रान खानची त्याच्या डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी होणं आवश्यक आहे, तरच समजू शकेल की त्यांना नेमकं काय झालेलं आहे. साधारणतः 27 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपासून इम्रान खानला कोणाला भेटून दिलं जात नव्हतं. त्यामुळे हे सगळं एक त्याला अफवांचा सुकाळ झाला होता की इम्रान खानची हत्या करण्यात आलेली आहे, की त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे. पण हा विषय फक्त इम्रान खान पुरता मर्यादित नाही आहे. त्याचे अनेक पैलू आता समोर येत आहेत आणि त्याच पैलूंवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे पाकिस्तानच्या अंतरंगात डोकावलं की कशा प्रकारे गोष्टी चालू आहेत ते लक्षात येतं. आपल्याला आठवत असेल 2022 साली इम्रान खानला भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2023 साली त्यांना अटक करण्यात आली. 2024 साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्या स्टेज मॅनेज होत्या. त्याच्या पक्ष सेम त्यांच्या उद्धव ठाकरेंसारखी अवस्था झाली. त्यांचा पक्ष गोठवला, त्यांचं चिन्ह त्यांच्यापासून घेतलं. पण तरी देखील पाकिस्तान तेहरीके इन्साफचे अनेक लोक अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून आले आणि नंतर त्यांनी आपला पक्ष एकत्रित केला. पण तरी देखील केंद्रामध्ये एक कडबडं सरकार बनवण्यात पाकिस्तानच्या लष्कराला यश मिळालं. त्याच्यामध्ये PPP पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांना एकत्र करण्यात, जे एकमेकांचे शत्रू होते अनेक वर्षांपासूनचे, त्यांना एकत्र करून इतर पक्षांच्या सहाय्याने सरकार बनवलं. पण एका प्रकारे हे कठपुतळी सरकार आहे पाकिस्तानमध्ये. त्यानंतर आसिम मुनीर यांनी लष्कर प्रमुख म्हणून सत्ता ताब्यात घेतली. आधी पद ताब्यात घेतलं, मग सत्ता ताब्यात घेतली, मग ऑपरेशन सिंदूर नंतर स्वतःला फील्ड मार्शल घोषित केलं आणि आता घटना दुरुस्तीनंतर एका प्रकारे पाकिस्तानच्या व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचे अधिकार त्यांनी लष्कराकडे घेतले. परवाच व्हिडिओ केला होता की कशा प्रकारे शहबाज शरीफ यांनी अचानक लंडनला प्रकृती अस्वास्थ्यासाठी लंडनला जाऊन एक तारीख चुकवली आणि ही तारीख कदाचित आसिम मुनीर यांच्यासाठी निर्णायक सिद्ध होऊ शकते. पण जेव्हा ते होईल तेव्हा बघूया. अजूनपर्यंत आसिम मुनीर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे डार्लिंग आहेत आणि जोपर्यंत ते डार्लिंग आहेत तोपर्यंत त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. पाकिस्तानमध्ये तसंही काही फार लोकशाही वगैरे गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यामुळे सुरुवातीला तरी जरी ते तांत्रिकदृष्ट्या निवृत्त झाले असले तरी त्यांना तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख म्हणून त्यांना पदभार स्वीकारण्यास काही अडचण होईल असं मला वाटत नाही. आता खऱ्या गोष्टींना सुरुवात होत आहे. आपल्याला आठवत असेल पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची सीमा पेटलेली आहे. मोठ्या प्रमाणावर तिथे चकमकी सुरू आहेत. मोठ्या संख्येने अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानमध्ये येऊन दहशतवादी हल्ले करत आहेत. इस्लामाबादमध्ये वेळोवेळी जो अतिशय सुरक्षित भाग आहे तिथेही बॉम्बस्फोट होत आहेत. सगळ्यात पहिले या दोघांच्या भांडणात कतारनी मध्यस्थी केली. कतारनी युद्धविराम घडवून आणला, पण तो काही दिवस टिकला. त्याच्यानंतर पुन्हा युद्धाला तोंड फुटलं
त्यानंतर तुर्कीने, हे दोन पाकिस्तानचे अतिशय जवळचे देश आहेत, त्यांनी मध्यस्थी घडवून आणली. पुन्हा युद्धविराम होण्याचे प्रयत्न झाले, पण हाही युद्धविराम होऊ शकला नाही. आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांची सौदी अरेबियामध्ये, रियादमध्ये चर्चा सुरू आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मुस्लिम जगात वर्चस्वासाठी एकीकडे कतार आणि तुर्की हे प्रयत्नशील आहेत आणि दुसरीकडे सौदी अरेबिया प्रयत्न करतोय. सौदी अरेबियाच्या बाजूनी UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती देखील आहेत, पण संयुक्त अरब अमिरातींची भूमिका सौदीपेक्षाही 2 पावलं पुढे आहे. ते अधिक उदारमतवादी आहेत, भारताच्या बाजूचे आहेत. पण आता या वाटाघाटी सौदीकडे आलेल्या आहेत. याचा अर्थ कतार आणि तुर्कीचं महत्त्व थोडंसं कमी झालेलं आहे. सौदी अरेबियात हे होणार याचं कारण म्हणजे प्रश्न गाझाचा आहे. जी बातमी समोर येत आहे त्यातनं एका पाठोपाठ एक मुस्लिम देश गाझापासनं आपले हात झटकत आहेत. म्हणजे पक पक पकाक हा चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये गावात कोणतरी नवीन गणपत वैद्य येणार आहे आणि म्हणून सगळं गाव खुश होतं. आणि मग गाव खुश झाल्यावर एक म्हातारा, इरसाल म्हातारा, तिथला तात्या प्रश्न विचारतो की मग भुत्याचं काय होणार? म्हणजे भुत्याला कोण हाकलणार? आणि जर भुत्या गावात असेल किंवा जंगलात असेल तर वैद्य येऊच शकत नाही. तसाच प्रश्न हमासचं काय करायचं हा आहे. म्हणजे अनेक मुस्लिम देश भाडं मिळण्याच्या अपेक्षेने, पैसे मिळण्याच्या अपेक्षेने गाझामध्ये सैन्य पाठवतील, पण हमासचं निशस्त्रीकरण कोण करणार हा विषय त्यांच्या गळ्यामध्ये, घशामध्ये सुपारीसारखा अडकलेला आहे. कारण हमासला निशस्त्रीकरण करणं, ज्याच्यासाठी इस्रायलला एवढा संघर्ष करावा लागतो, इतका इरसाल हमास आहे, तिथे पाकिस्तानचं सैन्य जर हमासशी लढायला लागलं आणि त्या लढाईत निरपराध पॅलेस्टिनीय लोक मारले गेले तर काय प्रतिमा जगात, मुस्लिम जगात होईल याची भीती. आणि मुस्लिम जगात काय प्रतिमा होईल ती नंतर. आधी पाकिस्तानची जी जिहादी मानसिकता लोकांची तयार करून ठेवले, त्यांना कसं उत्तर द्यायचं हा देखील एक प्रश्न त्यांच्या लोकांसमोर आहे. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानच्याही वरिष्ठ मंत्र्यांनी भूमिका घेतली की आमची गाझामध्ये सैन्य पाठवायला हरकत नाहीये, परंतु हमासचं निशस्त्रीकरण केलं जावं अशी आमची काही अपेक्षा नाहीये. म्हणजे जर हमासचं निशस्त्रीकरण करायचं नसेल तर पाकिस्तानचं सैन्य तिथे जाणार नाही, सैन्य तिथे जाणार नाही तर भाडं मिळणार नाही. आणि त्यामुळे काय करायचं हा प्रश्न जसा पाकिस्तानसाठी आहे, तसंच मग पाकिस्तानला घोड्यावर बसवून ठेवलंय, आपल्या घोड्यावर, आणि वाजंत्री आपण वाजवतोय. त्याचा उपयोग काय? कारण ज्या गोष्टीसाठी पाकिस्तानला आपण घोड्यावर बसवलंय ती गोष्टच जर होणार नसेल तर अमेरिका त्याला कशाला घोड्यावर बसवेल? तीच गोष्ट इंडोनेशियाची आहे. अर्थात इंडोनेशिया देखील सैन्य पाठवायला तयार होता, पण आता त्यांनीही भूमिका बदललेली आहे. इतर मुस्लिम देश आहे त्यांनी देखील भूमिका बदललेली. त्यांचं म्हणणं आहे की निशस्त्रीकरण अमेरिकेने करावं, इतर कोणी करावं, आम्ही ते करणार नाही. आम्ही फक्त तिथे वॉचमन म्हणून, म्हणजे गार्ड म्हणून लोक पाठवू, असं होणार नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी ही सगळी गोष्ट ही संकटात येते. आणखीन एक गोष्ट पाकिस्तानात घडते ती म्हणजे खैबर पख्तूनख्वा हा जो प्रांत आहे, जसे म्हणलं की हे सगळे पठाण लोक आहेत आणि जो अफगाणिस्तानला लागून आहे आणि जिथे सगळ्यात जास्त संख्येने पाकिस्तानचे सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी मारले जात आहेत, त्या खैबर पख्तूनख्वाचा नवीन तरुण तडफदार मुख्यमंत्री आहे सोहेल अफरीदी. त्याच्या आधी एक मुख्यमंत्री होते इम्रान खानच्या पक्षाचे, पण ते सेटलमेंटवाले मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे त्यांनी बहुतेक पाकिस्तानी लष्कराशी सेटलमेंट केली होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि आता हा अफरीदी, ज्यांचा जन्म 1989 सालचा आहे, म्हणजे वयाने ते आदित्य ठाकरे एवढे किंवा आणखीन कोण तेजस्वी यादव वगैरे यांच्या एवढे असावेत, पण त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला विरोध करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. तेच या आंदोलनाचे, पाकिस्तान म्हणजे खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्रीच या आंदोलनात सहभागी होते. आणि त्यामुळे पाकिस्तानात तयारी आहे की खैबर पख्तूनख्वा भागामध्ये राज्यपालांचं शासन, म्हणजे तिथलं सरकार, लोकनियुक्त सरकार बरखास्त करायचं आणि राज्यपालांचं शासन लावायचं. असं झालं तर तिथला असंतोष आणखीन वाढणार आहे. आणि म्हणून म्हणलं पाकिस्तानची अवस्था वाघावर बसलेल्या माणसासारखी झालेली आहे. वाघावर बसायला मजा येते, पण वाघ चवताळून धावत सुटला की उतरायचं कसं हे कळत नाहीये. अशीच अवस्था पाकिस्तानची झालेली आहे. इम्रान खान जिवंत असल्याची बातमी आली असली तरी खरी संकट अजून पुढे यायची बाकी आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती.
तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.